नमस्कार, मी जया आणि ब्युटी टिप्स विथ जयामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एक वेळा मनपूर्वक स्वागत करते. कालच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला माझ्या ब्युटी टिप्स ज्या आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे. काही होम रेमेडीज आहेत त्या तुमच्यासोबत मी स्किन आणि हेअर रिलेटेड ज्या पण काही तुमचे क्वेश्चन असतील, इन्क्वायरी असतील त्याचं समाधान मी करणार आहे. पण बरेचसे लोक जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांनाही हा प्रश्न पडला असेल की जे लोक मला ओळखत नाही आहेत की तुमच्या ब्युटी टिप्स आम्ही का फॉलो कराव्यात, तुमचा असा कुठला अभ्यास त्याच्यामधला आहे. तर मी माझा छोटासा परिचय आज तुमच्यासमोर सादर करते आहे की माझा ब्युटी फील्डमधला एक 18 वर्षांपेक्षा जास्त अनुभव मला आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडीशी माझी जर्नी तुमच्यासोबत शेअर करते. 18 वर्षापूर्वी जेव्हा मी एक ब्युटी पार्लरचा बेसिक कोर्स केला होता, तर सुरुवातीला जेव्हा मी बेसिक कोर्स स्टार्ट केला त्यानंतर माझ्या ज्या शिक्षिका होत्या, ज्या ट्रेनर होत्या, तर त्यांनाही लक्षात आलं होतं की हिच्यामध्ये काहीतरी वेगळी अशी क्वालिटी आहे. कारण इतर ग्रुपमध्ये ज्या मुली शिकत होत्या माझ्यासोबतच्या, तर त्यांना खूप वेळ लागायचा आणि ज्या मॅडम मला शिकवत होत्या त्यांनी हे कॅच केलं की जे पण मी त्यांना शिकवते मला लगेच ते येत होतं किंवा मी लगेच आत्मसात करत होती त्या सगळ्या गोष्टी आणि त्यावर भरपूर प्रॅक्टिसही करत होते. तेव्हाच मला मॅमने सांगितलं होतं तू या फील्डमध्ये खूप पुढे जाणार आहेस म्हणून. आणि तोच मॅडमचा मी शब्द लक्षात ठेवला आणि मी खूप जास्त माझ्या या फील्डमध्ये मेहनत घेतली आहे. त्यानंतर मग मी ॲडव्हान्स कोर्सेस केले, डिप्लोमा केला आणि मग भरपूर सारे मी वर्कशॉप अटेंड केले, सेमिनार्स केले आणि त्यानंतर मी एक छोटंसं माझं स्वतःचं सलून ओपन केलं होतं. त्यानंतर मला सलूनला माझ्याच एरियामध्ये मी एक छोटंसं सलून ओपन केल्यानंतर भरपूर असा प्रतिसाद मला आमच्याच एरियातून मला मिळाला होता आणि मग त्यानंतर मी अजून एक सलून ओपन केलं, तर त्यालाही खूप छान प्रतिसाद मिळाला. असं करता करता माझे 4 सलून झाले होते, म्हणजे ब्युटी पार्लर, लेडीज ब्युटी पार्लर. त्यानंतर एक युनिसेक्स सलूनसुद्धा मी ओपन केलं होतं आणि एक अकॅडमी. ॲट ए टाईम मी एवढं सगळं म्हणजे 4 सलून आणि एक युनिसेक्स सलून आणि एक अकॅडमी एवढं मी ॲट ए टाईम हँडल करत होते. अर्थात स्टाफसुद्धा माझ्या मदतीला होताच, त्यांच्या मदतीशिवाय आपण काहीही करू शकत नाही. एवढं सगळं सुरळीत चालू असताना मध्येच एक प्रॉब्लेम आला की मला खूप मोठा एक हेल्थ इश्यू आला होता. त्यामुळे मला एक जवळजवळ 5 ते 6 महिन्यांचा ब्रेक घ्यावा लागला होता आणि दुर्दैव असं की त्याच वेळेस कोरोनाही आला होता. मग कोरोना आल्यानंतर तर माझं सगळं स्टॉप झालं, कारण जे 3 ते 4 माझे सलून होते ते रेंटेड होते. मग त्यामुळे मला ते नाईलाजाने सगळं सेटअप मला पूर्ण विकावा लागला होता आणि मी पूर्ण वेळ घरी बसले होते. कारण डॉक्टरांनी मला सक्त ताकीद दिली होती की कुठलाही तुम्हाला म्हणजे काम असेल किंवा कुठलाही मला जड काम मला त्यांनी स्ट्रिक्ट मनाई केली होती. त्यामुळे डॉक्टरांनी मला सक्त ताकीद दिलेली होती की कुठलंही मला हेवी काम करण्यापासून त्यांनी नाही सांगितलं होतं. मला पूर्ण 6 महिन्यांचा बेड रेस्ट होता. त्यामुळे मी पूर्ण खूप ज्या अपला होते ते मी पूर्ण डाऊनला आले होते. मनातून मी खूप जास्त रडत होते. मला कारण घरी बसून राहायची सवय अजिबात नव्हती. 17-18 वर्षांपासून आपण जे काम सातत्याने रोज करतो आहे ते अगदी स्टॉप करून पूर्ण वेळ घरात बसणं, हे ज्या वर्किंग वुमन असतील, ज्या या फील्डमध्ये आहेत किंवा ज्या कुठल्याही बिझनेस करतायत त्यांना खूप जास्त रिलेट होणार आहे ही गोष्ट की जेव्हा तुम्ही खूप जास्त बिझी असतात आणि जेव्हा तुमच्याजवळ कुठलंही प्रकारचं काम नसतं तेव्हा तुमची अवस्था काय होते ही तुम्ही चांगल्या प्रकारे समजू शकतात. त्यानंतर एक 2 ते 3 वर्ष पूर्ण वेळ मी पुन्हा घरातच होते. पण माझ्यातली जी कला होती ती मला शांत बसू देत नव्हती. हळूहळू मी रिकवर होत गेले. हेल्थ इश्यू थोडेसे जरा मी त्याच्यावर वर्क केलं, बऱ्याच ट्रीटमेंट घेतल्या. त्यानंतर मी थोडंसं जरा व्यवस्थित झाल्यानंतर फक्त आता अकॅडमी माझी स्टार्ट ठेवलेली आहे. तिथे मी माझ्या स्टुडंटला छान प्रकारे ट्रेनिंग देते आणि त्यात मला खूप आनंद मिळतो. पण कसं असतं ना की एवढं आपण करत होतो काम आणि आता एकदमच आपण खाली आलो आहे. खाली म्हणण्यापेक्षा जो माझ्याकडे अनुभव आहे ना तो मला असं वाटतं की इतरांपर्यंत पोचावा. म्हणून मग मी हे एक चॅनल माझं ओपन केलेलं आहे की माझ्याकडे जे पण काही नॉलेज आहे ते तुमच्यापर्यंत मी पोचवावं. म्हणून हा एक छोटासा माझा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नाला तुम्ही सर्वजण प्रतिसाद देणार आहात ही मी आशा करते. तर मला त्यातला अजून अनुभव काय आहे ते मी तुम्हाला सांगते. आपण जो कुठलाही व्यवसाय करत असतो त्यात तुम्हाला चांगले आणि वाईट भरपूर अनुभव येत असतात. वाईट अनुभवांकडे लक्ष न देता जे चांगले लोक आहेत त्यांच्यासोबत आपण जाऊन आपली स्वतःची प्रगती करायची असते. प्रत्येकाच्या आयुष्यात अप अँड डाऊन
चालूच असतात. आणि या फील्डमध्ये आल्यानंतर मला खूप सारे अवॉर्ड मिळाले आहे, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि स्थानिक पातळीवर सुद्धा. आणि नारी रत्न या पुरस्काराने सुद्धा मला सन्मानित करण्यात आलेलं आहे. इतके सारे अवॉर्ड मिळाल्यानंतर मला जो आनंद होतो आहे, त्याहीपेक्षा मला जास्त आनंद तेव्हा होतो की माझ्याकडे जवळजवळ आता या इतक्या वर्षांमध्ये हजारो मुली शिकून गेल्या आहेत. त्यांना मी ट्रेन केलेलं आहे आणि त्यांनी बऱ्याच जणींनी त्याच्यामध्ये स्वतः करिअर केलेलं आहे. त्यांचं स्वतःचं सलोन पार्लर ओपन केलेलं आहे. आणि त्या जेव्हा येतात किंवा त्यांचा जेव्हा मला फोन येतो आणि त्या अगदी कृतज्ञते माझ्याशी बोलतात आणि मला त्यांच्याकडे बघून जो अभिमान वाटतो की म्हणजे माझ्या मेहनतीचं फळ त्यांच्या यशामध्ये मला दिसतं. आणि हे मला जे अवॉर्ड मिळाले आहे त्याहीपेक्षा जास्त आनंद मला या गोष्टींमध्ये मिळतो की माझ्यामुळे कोणाचं तरी आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं आहे किंवा त्यांना एक काहीतरी अर्निंग चालू झालं आहे आणि ते स्वतःचा संसार सांभाळत आहेत, स्वतःच्या पायावर उभे आहेत. अशी माझी छोटीशी जर्नी होती ज्याच्यामध्ये मी खूप समाधानी आहे. आणि माझा हा जो छोटासा प्रयत्न आहे तो तुमच्या सर्वांसोबत मला शेअर करायचा होता. तर मी ज्या रोज तुम्हाला ब्युटी टिप्स देणार आहे ते माझ्या अनुभवातले असणार आहेत. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, भरपूर शेअर करा आणि कमेंट करा की तुम्हाला अजून कोणत्या कोणत्या प्रकारचे व्हिडिओ माझ्याकडनं अपेक्षित आहे. धन्यवाद.